तुम्ही रूल मोडलाय, शिक्षा तर तुम्हाला मिळणारच। उद्या मी तुम्हाला 12वीच्या पोर्शन मधले कुठलेही 5 प्रश्न विचारणार आहे आणि रिव्हिजनसाठी तुमच्याकडे फक्त आजची रात्र येणार। 3 काय 5 प्रश्नाची उत्तरे येणार। सॉरी। हाँ चॉकलेट तुला काय वाटलं? सॉरी यार, आज सॉलिड फ्रस्ट्रेट झाले। असं वाटतंय ना कोणाला तरी धरून जाम फोडावं। मग मी निघतोच। बस रे, तुझ्यावर नाही चिडले। राधा तू हे चॉकलेट खा, म्हणजे तुझा राग निघून जाईल। ऍक्च्युली डीन मॅडमनी एवढं ओव्हर रिएक्ट करायला नको होतं। अरे पण त्या माणसाला कोणी सांगितलं होतं माझी वकिली करायला? आणि यार कबीर, एका रात्रीत मी रिव्हिजन कशी करू? त्यात माझ्याकडे 12वीची बुक्स पण नाहीयेत। मी आहे ना। तू काय करणार आणि का करणार माझी मदत? मी हाँ हे बघ, रॅगिंगच्या वेळेला तू माझी मदत केलीस ना, मग बार्टर सिस्टम। नाही, राहू दे, मी करेन मॅनेज। धर, संपव, मला रिव्हिजन करायचे। चल उचल। हॅलो आजी, ऐक ना, आजी एक मेजर प्रॉब्लेम झालाय। अगं ती राधा आहे ना, राधा, तिच्या आता काही झालं ना तरी आपण आपल्या राधाला हरताना नाही बघू शकत। अरे तुमची खोपडी चालवा ना, हलवा तुमचा भेजा। बाय बाय, आपण पेपरच उडवले तर। सत्या भाई त्या डीनलाच अंडरग्राउंड केली तर? गब्बर, डीन मॅडम, रिस्पेक्ट। पांडे, अरे तू तो मास्टर माइंड आहेस ना, अरे मग तुझा भेजा चालव ना। 12वीचा एखादा फेमस क्लासवाला मदत करतो का बघूया, त्याचा भेजा स्कॉलर असतो। अरे एक काय, आपण 3 असे क्लासवाले आणू, कारण आपण केलेल्या चुकीची शिक्षा राधाला होता कामा नये। काही झालं तरी राधा पास व्हायलाच पाहिजे। सध्या चल गाडी काढ। भाई भाई भाई, काय सूर्य कधी मेणबत्ती लावायला जातो काय? भाई तू प्रेशर नको घेऊ। हा अरे आपण करतो ना सगळं। हे बघ, तू इथली केस निपटव, आपण तिकडची केस निपटवतो काय? पण तर हातपाय तोडूनच आणतो, जोडून जोडून। सत्या, गब्बर, काय झालं तरी राडा करायचं नाही। आपण आपला धंदा सोडलाय माहितीये भाई, डोंट वरी, चल बे घरी। काय मी काय म्हणतो, भेजाच काढून आणला का त्याचा? अरे आई नमस्कार। अरे टार्झन बापू, तुम्ही काय करता इकडे? हा मी डीन बाईंना भेटायला आलेली आहे। असं होय, आपण दाखवतो की तुम्हाला। चला या। नमस्ते। नमस्ते। नमस्कार। नमस्कार। आई पाहिलत की आपली वट? या। सिली मॅन, आत यायच्या आधी नॉक करायचं असतं। अहो डॉलीबाई, पण आपण बघा यांना घेऊन आलोय। स्टॉप कॉलिंग मी डॉलीबाई, आणि मी अपॉइंटमेंट शिवाय कोणालाच भेटत नाही। गेट लॉस्ट। मे आय कम इन मॅम?
हाई ऑफकोर्स. थँक्यू. या तुम्ही गेलात तरी चालेल. नमस्कार. येतो डॉलीबाई. सॉरी, मी सुद्धा बाहेर जाऊन नॉक करून येऊ का? कम ऑन आई, बस. अचानक कॉलेजमध्ये कशी? तुम्ही तुमचे नियम विसरताय बहुतेक. मी इथे तुमची आई म्हणून नाही, इथली ट्रस्टी म्हणून आलेली आहे. ओके, वेलकम बॅक. प्लीज हॅव अ सीट. थँक्यू. काय घेणार, चहा कॉफी? नो थँक्स. शुअर. शुअर. टेल मी. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तुम्ही तुमचा खेळ चालू ठेवणार आहात का? मी या कॉलेजची डीन आहे. माझ्या रूल्स मध्ये न बोललेलंच बरं नाही का? फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मी DS मेडिकल कॉलेजच्या ट्रस्टीज पैकी एक आहे, डॉक्टर स्नेहलता श्रीखंडे. हे जे काही चाललंय ना, ते त्या स्टुडंट्सच्या बेटरमेंटसाठी, या कॉलेजच्या रेप्युटेशनसाठी चाललंय. असा काहीही स्वार्थ नाही आहे यात. स्वार्थ नसेल, अहंकार आहे. कसं आहे ना, या कॉलेजची मीही डीन होते आणि अशा स्टेप्स न घेताही माझे स्टुडंट्स मेरिटमध्ये आलेले आहेत, इन्क्लुडिंग यू, डॉक्टर मोनिका श्रीखंडे. नाही म्हणजे तुम्ही तुमचा निर्णय बदलणार नाही मला माहित आहे, पण तुम्ही जर स्टुडंट हरली तर तिला शिक्षा देऊ शकता, तर तुम्ही हारलात तर मी तुम्हाला शिक्षा देऊ शकते ॲज अ ट्रस्टी. आय सी. चॅलेंज ॲक्सेप्टेड, डॉक्टर मोनिका श्रीखंडे. डील, डॉक्टर स्नेहलता श्रीखंडे. हॅलो. अगं अगं प्रायव्हेट ट्युशन घेतोय. चला. 12. कोणत्या नंबरवर लावला रे? 12. 12. हारला? हो ना. काय काय म्हणलं तुम्ही? हां हां. आणि किती? बरं बरं. हां चालेल चालेल. सुश्रुत कोचिंग क्लासेस, फक्त ट्युशन 1 लाख, पेपर फोडणे, कॉपीची व्यवस्था 5 लाख, उत्तरपत्रिका घरी लिहायला देणे 8 लाख. आमची कुठेही शाखा नाही. आम्ही पोलीस आहोत, माहितीये का? हां. गब्बर उचल. हां. पोलिसाचं नाव गब्बर? मास्तर, इकडे येताना तुम्हाला काही त्रास झाला नाही ना? नाही, सन्मानाने आणलं आम्हाला. भाई हाय ना, याला सर्वोत्कृष्ट शिक्षकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. अरे वा. राधाला एका रात्रीत तयार करण्याची जिम्मेदारी आता तुझी. आणि हा, राधा जर का नापास झाली ना, तुझं ऑपरेशनच करतो. नाही तर तुझा फुल रिपोर्ट तुझ्या बायकोला देईन. खरं?
अहो अहो प्लीज सांगा. अहो मी कधीपासून प्रयत्न करतोय, मला जमतच नाहीये. प्लीज सांगा. तुम्ही सांगितलं ना, मी 1 नाही 4 दिवस शिकवेन तिला. पण अहो प्लीज माझ्या बायकोला सांगा. म्हणजे काय होईल माहिती का, ती मला डिवोर्स देईल आणि मला दुसरं लग्न करता येईल. प्लीज प्लीज. ठीक आहे पण तुला तिथे राधाला मदत करायला पाठवलंय हे राधाला कळता कामा नाहीये. हा नाही करणार. हो हो हो. राधा नमस्कार. मी तुमची आम्ही तुमची उद्याच्या परीक्षेची तयारी करून घ्यायला आलोय. पण तुम्हाला कसं कळलं? आय मीन तुम्हाला पाठवलं कोणी? ते हे मुलं ते आपलं अच्छा, कबीरने का? हा म्हणजे तो मला म्हणाला होता की मी तुझी हेल्प करेन म्हणून. हो बरोबर तेच ते कबीरनेच पाठवलं आम्हाला. कबीर नाही पाठवलं. अच्छा, त्यांनी बुक्स पाठवलेत का? हो हो लगेच. चला मग आपण सुरू करूया. हो लगेच. Got it? येस सर. आता रिव्हिजन म्हणून तुला 5 प्रश्न विचारतो. ओके, लेट्स स्टार्ट. क्वेश्चन नंबर 1. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ स्टेट फंक्शन? ए QP, B Q. वा, जोरात तयारी चालली उद्याची. बाय द वे, तुम्ही या कॉलेजचे फॅकल्टी नाही आहेत ना? आत कसे आलात? नाही येतो मॅडम. वा राधा मॅडम, बाहेरून प्रोफेसर्स काय येत आहेत, प्रायव्हेट ट्युशन चालू आहे, उद्या चिअर लीडर्स पण येणार असतील तुम्हाला सपोर्ट करायला, हातात बोर्ड घेऊन तुमच्या नावाचे. नाही ते मी सॉरी मॅम. शट अप. जरा सुद्धा भीती वाटली नाही ना की बाहेरचे प्रोफेसर्स माझ्या कॉलेजमध्ये आलेत? हे जर का मला कळलं तर काय होईल? नाव जस्ट वेट अँड वॉच. भारी आहे रे. आता आपण नीट करतो आहे बघ. नीट फिरव. पण खरंच ही बाटली खरं बोलते ना? अरे म्हणजे काय, 100% खरं. आता बाटली काय कधी खोटं बोलते काय? म्हणजे खरंच आपल्याला पोरगी पटणार? अरे ए वकील, या बाटलीला आपल्या भाईचा किचन विचार ना.
अरे हा भाई 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 तू आधी बस इथे बस बस. मला सांग तुला कोण जिंकायला पाहिजे? सवाल आहे काय? राधा. हो ना बाय? हे सत्य त्या आणि ते ये हा भाई. आता बघा ही काकडी म्हणजे आपली राधा अगं बाय ग माझी. आणि मिरची म्हणजे ती डीनबाई. आता फिरव. पाहायला वकील सॉलिड दिमाग आहे तुझा. भाई फिरव रे. फिरव. ये थांब. पहिला डाव भूताचा. पहिला भूताचा. हे बघ आता बघा. ये, आ. दुसरा डाव देवाचा. म्हणजे आपल्या बाईचा नाही, देवाचा. तो देव. हा. आता आता नीट फिरवतो. हे बघ. याला गेम वगैरे काय नाही रे, भंकस आहे ही. हे असं गेम वगैरे काय नसतंय, खोटा आहे सगळं. पांडे खरंच हा गेम बोगस आहे. आपला भाई बरोबर बोलत होता. बाटलीच्या नादाने लोक खराब होतात. आणि तू पण काय रे बाटलीच्या नादाला लागला? हे असं गेम वगैरे काय नसतंय. हे बघा माझं ऐका. हे असं ए तू काही बोल नकोस. तुझा काय पण ऐकायचं नाही. भाई तुला वाटतं ना राधा जिंकणार तर राधाच जिंकणार. पण हे गेम वगैरे सगळा बोगस आहे. नाही सत्या, गेम तर एकदम राईट आहे. बाय म्हणजे आपल्याला राधा तर जिंकायलाच हवी. पण काय भाई? पण डॉलीबाई बी हरायला नको. हे सत्य, मी बाटली परत एकदा फिरून बघू का रे? तू घाबरे. अहो काय करताय? अहो तुम्ही सांगितल्याप्रमाणे शिकवलं ना आम्ही. मग का बांधलंय आम्हाला? ए जर्नल नॉलेज. आता जर तुमची मेहनत पाण्यात गेली तर तुम्ही पण पाण्यात जाणार आहे. अहो दादा, अहो माझी एक शेवटची इच्छा आहे. मला माझ्या बायकोला आय लव्ह यू म्हणायचंय. अहो तुम्ही जे शिकवलं यावर तुमचाच विश्वास नसेल तर राधा पास कशी होणार? करेक्ट बोलला वकील. सवालच नाही. चल रे विसर्जन करूया. हे बघे पोरपेसर, काय पण झाला ना तरी आपली राधाबाई जिंकलीच पाहिजे. कळतंय ना? आईला पण आपल्याला कसं कळणार राधा जिंकली का हारली ते? क्रिकेट सारखी कॉमेंट्री झाली पाहिजे. सगळं अगदी टॉस पासून कळलं पाहिजे. आपण बाईला फोन केला तर म्हणजे इकडे बसून सगळं कळेल ना आपल्याला. सत्य, मला नाही वाटत हा, भाई आपला फोन बिन उचलाल म्हणून. अक्काने फोन केला तर उचलेल. चला चहा आणलाय. या चहा घ्या. सांगा कोणाला फोन लावायचा? आत्ता लावते. सांगा बरं. ते देवा बाईला. अरे देवाला कॉलेजला गेलाय ना तो? कॉलेजला गेलाय ना? अगं अक्का म्हणूनच फोन करायचा ना त्याला. म्हणजे काय झालाय, ती डीनबाई आहे ना आपल्या राधाबाईला नडते. पण आपली राधाबाई आहे ना ती पण तिला फुलतू एकदम ठसन देते. आता हे सगळं आपल्याला लाईव्ह कळलं पाहिजे ना, म्हणून देवाबाईला फोन करायचंय. अरे मग ह्या आधी नाही काय सांगायचंय? आत्ता लावते फोन. शेखर, आपल्याला उशीर तर नाही ना झाला? नाही मला नाही वाटत उशीर. चल 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 लवकर चल. देवा फोन नाही. अरे आपल्याला सगळं काही माफ आहे. चल. हा के बोल. हा कुठे रे ती भवानी? हा आपल्या लेकराला त्रास देते ना ती. हा तिला माहित नाही वाटत राधा कोणाची लेक येते. आणि परीक्षा कसली घेते ती? तू कुठं आहेस? राधा कुठं आहे? सांग लवकर. अगं आके जरा ठण घे. हा
परीक्षा अजून सुरू नाही झाली. असं परीक्षा सुरू व्हायचे. बरं तू असं कर, तिकडे गेला ना की फोन चालू ठेव, म्हणजे मला सगळं भाषण ऐकायला येईल. अख्खे त्याला भाषण नाही, कॉमेंट्री बोलतात, कॉमेंट्री. तू किती लावले रे? 1000 लावले. अख्खे मी तुला नंतर फोन करतो. हा हा करतो म्हणला फोन. शेखर, हे काय रे? नाही काही विशेष नाहीये. चल बघू चल. देवा आपल्याला उशीर. अरे चल बघू. देवा काय चाललंय शेखर? हे काय? अरे देवा यांनी बेटिंग लावायला सुरुवात केली आहे. बेटिंग? तुला बेटिंग माहिती नाही? नाही नाही रे, तसं काय नाही. तसं आपला संबंध नाही आला कधी बेटिंगशी, म्हणून. खरंच अडाणीस तू देवा. हा आता काय करणार. हे बघ, मोनिका श्रीखंडे या कॉलेजचा डीन झाल्यापासून या कॉलेजची एक नवीन परंपरा सुरू झाली आहे. त्या दरवर्षी फर्स्ट सेमिस्टरला एकाचा तरी बळी घेतात. म्हणजे त्याच्यामुळे ना बाकीचे सगळेजण चूप होऊन जातात आणि त्याचमुळे ना त्यांना पूर्ण चान्स मिळतो. आणि यावेळेस त्यांचा बळी बिचारी राधा. आणि यावेळेस त्यांचा बळी बिचारी राधा. एकदा का राधाचा गेम वाजवला ना त्यांनी, सगळेजण एकदम चूप. नाही शेखर, इतकी वर्ष हे सगळं चालत आलंय, पण ह्या वर्षी मात्र हे होणार नाही. अरे असं नाहीये. हे बघ डीन वरती किती पैसे लागलेत. अरे किती? हाँ बता दो ना काउंट करके. हाँ 200, 500, 300, 500, 400 भी 600, 4075. हाफिज सर. हाँ हाँ लाओ. लगाता हूँ. अरे भावा, इथे ने इथे. राधा सर. अरे देवा, तुला पैसे जास्त झालेत का? हे बघ, आपण कितीही तयारी केली ना तरी मोनिका श्रीखंडे बरोबर आपण पंगा नाही घेऊ शकत. आणि हा इतिहास आहे. हा, पण यावेळी इतिहास बदलणार आहे. यावेळी डीन नाही तर राधा येणार आहे. कितीही काही झालं तरी फक्त जिंकणार राधा.